जीवनात यशस्वी होण्याचा सगळ्यात मोठा मूलमंत्र म्हणजे तुकोबारांची गाथा आहे. मग तुकोबारांची गाथा मला काय शिकवते? शेवटचा खऱ्या अर्थानं दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं सोपं होईल आणि मग खऱ्या अर्थानं आपली रजा घेतो. कारण वेळेच्या पुढे जाणार नाही, काळजी करू. कारण विठोबा रुक्माई जरा थोडं लेट झालं, तुम्ही टेन्शनमध्ये आलते, असं काही होणार नाही. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तुकोबारांची गाथा म्हणजे जगण्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत तुम्हाला मला काय शिकवतो? एका वाक्यात सांगतो तुमच्यामध्ये काय आहे आणि काय मिळवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं, छोटासा एक दृष्टांत आहे. एक दगडफोड्या होता महाराज. रोज दगड फोडणं, कारण दगडफोड्याचं काम काय तर रोजची दगडी फोडायची आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दिवसामागून दिवस जात होते, दगडफोड्या ठरलेलं काम करत होता. मग डोंगर पोखरायचा असू द्या, मूर्ती बनवणं असू द्या, शिल्प घडवणं असू द्या, त्याचं काम मात्र सुरू होतं. पाहता पाहता एक दिवस सकाळी आपला डबा घेतला, भाजी भाकरी सोबत घेतली आणि आपल्या कामाला रस्त्यानं निघालेला होता. पण जात असताना नेमकं त्याच रस्त्यावरून आता राजाची स्वारी जाणार होती. म्हणून राजाचे 2 सेवक खऱ्या अर्थानं रथाच्या पुढे धावत होते. पाहता पाहता त्यांची नजर खऱ्या अर्थानं दगडफोड्यावर गेली. दगडफोड्याकडे पाहिलं तसं दोघांनी दगडफोड्याला बाजूला रस्त्याच्या कडेला ओढलं आणि सांगितलं, अरे हो बाजूला, इथे मध्ये काय थांबलायस? हो बाजूला, राजांची स्वारी येते, कळत नाही तुला? आणि दगडफोड्या बाजूला झाला. पाहता पाहता राजांची स्वारी मात्र पुढे गेली. पण चढ दिशी त्या दगडफोड्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलं आणि तो दगडफोड्या उतरला, देवा असं काय पाप केलं रे मी? असं माझ्या जीवनात काय पाप घडलं होतं की तुम्हाला ह्या दगडफोड्याचा, हा असा दगडफोड्याचा जन्म दिला? अरे मी जर ह्या राजासारखा राजा असतो ना तर किती छान झालं असतं. अरे जगाच्या पाठीवर मी श्रेष्ठ ठरलो असतो. पण नेमकं श्रावण महिना चालू होता, एकादश होती, त्यामुळे भगवान परमात्माचं विमान उतरलेलं होतं आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना राजा होण्याची, आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ठीक आहे, तू फक्त 2 मिनिटे डोळे मीट, मी तुझं रूपांतर राजामध्ये करतो. त्या दगडफोड्याने डोळे मिटले. 2 मिनिटाचा वेळ निघून गेला. जसं त्याने डोळे उघडले ना, तो आता रस्त्याच्या कडेला नव्हता, तर प्रशस्तसा राजवाड्यासमोर होता. पाहता पाहता दास दासी त्याला ओवाळत होत्या. त्याने डोळे उघडले, इकडे तिकडे पाहिले, त्याच्या आनंदाला उधाण आलं, कळून चुकलं, आता मी राजा झालोय. या सबंध जगामध्ये एकमेव मीच आता श्रेष्ठ आहे. पाहता पाहता त्याला आनंद झाला. दुपारी 12ची वेळ झाली होती, आता आंघोळीची वेळ झाली. म्हणून दासदासींनी सांगितले की महाराज आता खऱ्या अर्थानं तुम्ही तलावाकडे चला, त्या ठिकाणी स्नान करायचंय. म्हणून तो जाऊन त्या ठिकाणी पिढ्यावर बसला. दुपारी 12ची वेळ होती, स्नान सुरू झालं. पण नेमकं बरोबर सूर्य डोक्यावर आला होता आणि सूर्याच्या किरण त्याच्या अंगावर पडल्यानं त्याच्या अंगातून घाम ओघळू लागला. जसा घाम ओघळू लागला त्याने वर सूर्याकडे पाहिलं. जशी वर नजर गेली, सूर्य बरोबर डोक्यावर होता, डोळ्यात किरण घुसली. त्याने पटकन खाली पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू उघळला. कारण त्याला जगण्याचा सिद्धांत कळाला, हा राजा श्रेष्ठ नाही, या राजालाही घाम फोडू शकेल असा जर कोण श्रेष्ठ असेल तो म्हणजे हा सूर्य आहे, तो सूर्य श्रेष्ठ आहे. पण भगवान परमात्म्याला माहीत होतं, कारण श्रावण चालू होता, भगवान परमात्मा प्रसन्न होते, ते पुन्हा त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे, आता का रडतोस? दगडफोड्या होता तुला राजा केलं, तू श्रेष्ठ झाला, आता रडण्याचं कारण काय? त्यानं सांगितलं, देवा अरे जोपर्यंत मी दगडफोड्या होतो ना वाटायचं राजा श्रेष्ठ आहे, पण आज राजा झाल्यानंतर मला कळलं की या जगात राजा नाही बरं, तर खऱ्या अर्थानं राजाचा घाम फोडणारा तो सूर्य श्रेष्ठ आहे. मी जर सूर्य झालो तर देवानं सांगितलं, ठीक आहे बाबा, आज तुझ्या डोक्यात आहेच आहे तर आपण करून टाकू. आणि देवानं सांगितलं, फक्त 2 मिनिटं डोळे मीट, यानंतर तुझं एका सूर्यात रूपांतर झालेलं असेल. त्यानं डोळे मिटले. 2 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि त्यानं पाहिलं त्याचं आता सूर्यामध्ये प्रतिबिंब झालं होतं. पाहता पाहता त्याला कळून चुकलं, या जगाच्या पाठीवर आता मीच सर्वश्रेष्ठ आहे. त्यानं आपली प्रचंड ताकद पणाला लावली. पाहता पाहता अग्निज्वाळा एवढ्या उफाळून आल्या की प्रत्येक माणूस घराकडे धावत होता. त्याला कळून चुकलं, आता जगाच्या पाठीवर मी श्रेष्ठ आहे. पण नेमकं पावसाळ्याचे दिवस, श्रावण मास म्हटलं पावसाळ्याचे दिवस चालू आणि खालून एक आभाळ वाहत होतं. आणि त्या आभाळ जसं बरोबर सूर्याच्या खाली आलं तर सूर्यानं कितीही ताकद लावली तरी आभाळाच्या खाली काही ना त्याचा प्रकाश जात नव्हता. त्यानं प्रचंड प्रयत्न केला पण त्याची किरणं मात्र पृथ्वीपर्यंत पोचत नव्हती. क्षणार्धात त्याला कळून चुकलं, डोळ्यातून अश्रू उघळले आणि त्याला कळालं, जगाच्या पाठीवर हा सूर्यही नाही तर सूर्याची ताकद सुद्धा रोखणारा हा ढग श्रेष्ठ आहे. मी जर ढग झालो तर? आणि पुन्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित झाले. देवानं सांगितलं, ठीक आहे,
आज तुझी इच्छा मी सगळ्या पूर्णच करणार आहे. तू म्हणतो ना तुला ढगात रूपांतर व्हायचंय, मीट डोळे. 2 मिनिटानंतर तुझं एका ढगात रूपांतर झालेलं असेल. पुन्हा त्याला आनंद झाला, त्याला डोळे मिटले. 2 मिनिटाचा काळ निघून गेला, डोळे उघडून पाहिलं, त्याचं एका ढगात रूपांतर झालं होतं. आता ढगात जसं रूपांतर झालं त्याला कळलं या जगात मी श्रेष्ठ आहे. आणि पाहता त्याने आपली सगळी ताकद पणाला लावली. पाऊस कोसळू लागला, धोधो पाणी वाहत होतं. वाहताना मात्र त्याला आनंद झाला. मोठमोठे वृक्ष कोसळून पडत होते. घराच्या बाहेर पडले लोक घराकडे धावत होती. हाहाकार त्राही माजला होता. पण त्याच वेळी एका डोंगराच्या कपरीला असणारा दगडाकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याला कळून चुकलं, झाडं उन्मळून वाहत आहेत, दगड मात्र जाग्यावर आहे. आणि त्यानं पाहता आपली सगळी ताकद त्या दगडाला वाहून नेण्यासाठी लावली. पण दगड जागचाही हल्ला नाही. आणि पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडला, कारण त्याला कळून चुकलं हा ढगही श्रेष्ठ नाही, या ढगाचीही ताकद रोखणारा तो दगड श्रेष्ठ आहे. पुन्हा भगवंत त्या ठिकाणी आले. देवानं सांगितलं आता का रडतोयस? आणि त्यानं पुन्हा सांगितलं देवा दगडफोड्या होतं राजा व्हावंसं वाटलं. राजा झाल्यावर कळलं सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यावर कळलं तो ढग श्रेष्ठ आहे. पण आज ढग झाल्यानंतर कळलं हा ढग नाही बरं, तर साक्षात तो दगड श्रेष्ठ आहे. देव म्हणले ठीक आहे, तुझं दगडात रूपांतर करतो. आता त्याचं दगडात रूपांतर झाल्यानंतर त्याला आता आनंद झाला. त्याला कळून चुकलं या जगात सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे, कारण आता माझ्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी कुणात नाही. 8 दिवस तो आनंदात राहिला. आणि 9व्या दिवशी मात्र त्याच रस्त्याने एक दगडफोड्या चालला होता. त्या दगडफोड्याची नजर गेली, अरे वा फार सुंदर दगड आहे आणि या दगडापासून आपल्याला मूर्ती बनवता येईल. म्हणून त्यानं छन्नी हातोडा घेतला, त्या दगडाच्या जवळ आला आणि पाहता छन्नी हातोड्याचे घाव त्या दगडावर करू लागला. जसे अंगावर घाव झाले, पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडले. पुन्हा भगवान परमात्मा आले आणि देवानं विचारलं बाबा आता का रडतोयस? एवढं तर मी कधी आसुरांवर खऱ्या अर्थानं पुरातन त्रेतायुगात द्वापारयुगात आलो नाही. एवढ्या वेळेस तुम्हाला यावं लागलं, पण आता का रडतोयस? त्यानं सांगितलं देवा ज्यावेळेस मी दगडफोड्या होतो ना रे, मला वाटायचं या जगात राजा श्रेष्ठ आहे. ज्या दिवशी मी राजा झालो ना त्या दिवशी कळलं जगात राजा नाही तो सूर्य श्रेष्ठ आहे. ज्या दिवशी मी सूर्य झालो त्या दिवशी कळलं हा सूर्य नाही ढग श्रेष्ठ आहे. ज्या दिवशी ढग झालो त्या दिवशी कळालं ढग नाही तो दगड श्रेष्ठ आहे. पण ज्या दिवशी मी त्या दगड झालो त्या दिवशी मला कळलं रे तो दगडही नाही, तर त्याला दगडाला फोडणारा दगडफोड्या श्रेष्ठ आहे, दगडफोड्या श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या महाराज, तुमची माझी अवस्था नेमकी हीच झाली आहे. आम्ही स्वतःचं सामर्थ्य विसरलोय आणि फक्त इतरांचे सामर्थ्य पाहून खऱ्या अर्थानं आपण रडत बसलोय. स्वतःचं सामर्थ्य ज्या दिवशी आम्हाला ओळखता आलं, कारण भगवंतानं प्रत्येकाची निर्मिती सारखीच केली आहे. 2 डोळे, 2 हात, 1 नाक, खऱ्या अर्थानं प्रत्येकाला सारखेच अवयव दिलेत. प्रत्येकाला खऱ्या अर्थानं शरीराची रचना सारखी केलेली आहे. मग मला सांगा भगवंतानं जर प्रत्येक गोष्ट आम्हाला भरभरून दिली आहे, फक्त आम्हाला शोधता आलं, त्या पुरुषाचा महापुरुष होतो. ज्याला शोधता येत नाही तो दुसऱ्याकडे खऱ्या अर्थानं फक्त पाहत दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवतो. हात जोडून विनंती आहे, भगवद्गीता खऱ्या अर्थानं संत चरित्र आम्हाला हे शिकवतं. स्वतःतलं सामर्थ्य ज्या दिवशी तुम्ही ओळखाल सर्वश्रेष्ठ व्हाल. आणि तो मार्ग दाखवणारा वाटाडा जर कोण असेल ती म्हणजे तुकोबारांची गाथा आहे, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आहे. आणि आपल्या जीवनात जर आपण ती आपलीशी केली खऱ्या अर्थानं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल